लेसन फर्स्ट सिमिलॅरिटी. काल आपण एक थेरम बघितली होती, बीपीटी थेरम बघितली होती. अजून थोडे म्हणजे थेरम भरपूर आहेत या प्रकरणामध्ये. त्यामध्ये आपण अजून प्रॉपर्टी आणि त्याचे रूल्स बघायचे. अजून एक इम्पॉर्टंट थेरम घेणार आहे मी आज, अँगल बायसेक्टर. त्याआधी काय बघूया, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी. आता तुम्ही म्हणजे ना मॅडम एवढा थेरम कशाला घ्यायला, कारण या थेरमच्या बेसवरती म्हणजे बीपीटी, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, अँगल बायसेक्टर अँड 3 पॅरलल लाईन्स अँड द ट्रान्सव्हर्सल, या सगळ्यावरती प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. आपल्याला कळायला पाहिजे बीपीटी म्हणजे काय, कॉन्व्हर्स बीपीटी म्हणजे काय. त्याच्यानंतर तर कॉन्व्हर्स ऑफ द बीपीटी हे सगळ्या बेसिसवरती प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. आता आपण काय बघूया, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्याचं शॉर्टकट काय वापरायचं, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणजे काय बघा. थेरम काय सांगितलं आहे, इफ अ लाईन डिवाइड्स द 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशो देन द लाईन इज अ पॅरलल टू द थर्ड साइड. आता आपण काय काल बघितलं होतं की एक लाईन थर्ड साईडला पॅरलल असेल तर ती सेम रेशोमध्ये त्याला डिवाइड करते. आता त्याच्याबरोबर उलटं, जर रेशो सेम असेल तर ती लाईन थर्ड साईडला काय असते, पॅरलल असते. म्हणजे काय बघा, हां आता इथं फिगर काढले, त्या फिगरचं नाव काय, इन ट्रायंगल ABC लाईन L इज अ पॅरलल टू द साईड AB अँड लाईन L ही काय झालेली आहे, ह्या P and Q मध्ये काय केलं आहे, इंटरसेक्ट केलेली आहे. जर इफ AP अपॉन PB is equal to AQ upon QC then line L is a parallel to the side BC. म्हणजे बघा की ह्या दोन्ही बाजू इक्वल येत असेल, म्हणजे याचा पण रेशो 2/3 आला समजा, याचा पण रेशो 2/3, हे इक्वल असते, दोन्ही सेम असतील, तर लाईन L ही BC ला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. हे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी आपल्याला सांगते. समजलं इथंपर्यंत कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. पुढची थेरम जी आहे ती प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टरवरती आहे. काय सांगते प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, ही महत्त्वाची आहे, जराशी मोठी थेरम आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे. त्यामुळे व्यवस्थित पॉईंट बघा. काय डाऊट असेल तर परत व्हिडिओ पॉज करून परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. इम्पॉर्टंट आहे, म्हणजे दरवेळेला बीपीटीच विचारतील असं काही नाही, तर ही सुद्धा थेरम विचारतील. ही थेरम मार्च 2015ला विचारली होती 4 मार्काला. काय आहे बघूया. The bisector of an angle of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. म्हणजे बघा की जर एखादा अँगल बायसेक्टर काय करतो, अँगलचे 2 इक्वली पार्ट्स करतो. मग आपल्याला कसं करायचं आहे की ट्रायंगल्समध्ये जर अँगल बायसेक्टर असेल तर त्याच्या रिमेनिंग साइड्स ह्या इक्वल रेशोमध्ये येतात. हां आता कंटिन्यू. तर आपल्याला कसं ही थेरम एक्सप्लेन करायची आहे ते बघूया. पहिल्यांदा फिगर बघा, फिगरमध्ये काय केलं आहे पहिल्यांदा सांगते. हा ट्रायंगल कुठला आहे, ABC. आता अँगल बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर इथे अँगल बायसेक्टर काढायला पाहिजे, म्हणून हा एक रे कुठला काढला आहे, CE काढला आहे. आधी पहिल्यांदा आपली एवढीच फिगर होती, एवढ्या फिगरवरून काही आपल्याला थेरम प्रूव्ह करायला येत नाही. त्यामुळं AC काय करायचं आहे, एक्सटेंड करायचं आहे. त्याचबरोबर ह्या CEला हा BD काय करायचा आहे, पॅरलल करायचा आहे. CE पॅरलल BD आहे आणि तो एक्सटेंड करून हे दोन्ही एका पॉईंटमध्ये काय केले पाहिजेत, इंटरसेक्ट झाले पाहिजेत. ते इंटरसेक्ट झाल्यानंतरच आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या, थोडीशी किचकट आहे, पण स्टेप बाय स्टेप बघितलं गेलं तर काय अवघड नाही आहे. आता मी काय सांगते लक्ष द्या. पहिल्यांदा गिवनमध्ये काय लिहायचं, इन ट्रायंगल ABC bisector of angle C intersect seg AB at a point E. पहिल्यांदा मी काय सांगितलं, एवढीच आहे फिगर, एवढ्या फिगरवरून गिवन काय लिहूया, इन ट्रायंगल ABC अँगल C intersect side AB at point E. म्हणजे काय की हा जो रे आहे तो काय झालेला आहे, ABला साईड ABला कुठल्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय, E या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय. आता आपल्याला अँगल बायसेक्टर म्हणजे काय बघा की कशा साईड्स घ्यायच्या. आता जिथं बायसेक्ट केलेलं आहे त्या 2 बाजू घेतल्या पाहिजेत, म्हणजे AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. तुम्ही म्हणजे ना मॅडम आम्ही पहिला असं लिहिलं तर AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB तरीसुद्धा चालते. गिवन आणि प्रूव्ह समजलं का, मी पुन्हा एकदा रिपीट करायला, महत्त्वाची थेरम आहे, लक्ष द्या. इन
triangle ABC, ray CE intersects the side AB at a point E. झालं. आपल्याला प्रूव्ह कसं करायचं आहे AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन BC. गिवन झालं, प्रूव्ह झालं. मी मग अशी काय सांगितलं, एवढीच फिगर होती त्याच्यावरून आपण गिवन आणि प्रूव्ह लिहिलेलं होतं. पण एवढ्या ह्याच्यावरून आपल्याला प्रूफ करायला येत नाही, म्हणून आपण आकृतीमध्ये थोडंसं बदल करायचा. म्हणजे काय करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्शन कसं केलं बघा, ड्रॉ द लाईन पॅरलर टू द रे CE. आता बघा ह्या रे CEला की आपल्याला एक पॅरलर लाईन करायचं, म्हणून कसं स्टेटमेंट लिहिलं, ड्रॉ अ लाईन पॅरलर टू द रे CE थ्रू द पॉईंट B एक्सटेंड रे AC. पॉईंट बी मधून आपल्याला ही रे काढायची, म्हणजे काय करायचे, लाईन पॅरलर काढायचे आणि ती काय करायचे, इथला हा जो AC आहे ती सुद्धा काय करायचे, एक्सटेंड करायचे. इंटरसेक्ट इन अ पॉईंट D आणि दोन्ही ह्या लाईन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील, त्याला नाव D द्यायचं. परत एकदा सांगते, ड्रॉ द लाईन पॅरलर टू द रे CE. ह्या CEला पॅरलर काय करायचे, आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. थ्रू द पॉईंट, कुठल्या पॉईंटमधून करायची, पॉईंट D मधून. ड्रॉ अ लाईन पॅरलर टू द रे CE थ्रू द पॉईंट B अँड एक्सटेंड द साईड AC अँड दीज टू लाईन इंटरसेक्ट्स ॲट अ पॉईंट D. म्हणजेच काय करायचं, ह्या CEला ही लाईन काय करायची, पॅरलर काढायची. ती पॅरलर कुठल्या पॉईंटमधून काढायची, B या पॉईंटमधून काढायची. आणि इथं AC काय करायचं, आपण एक्सटेंड करायचं. आणि जिथं इंटरसेक्ट होईल त्याला नाव काय द्यायचं, D नाव द्यायचं. नीट वाचा, गिवन, प्रूफ आणि कन्स्ट्रक्शन. आता प्रूफ बघा, व्यवस्थित बघा, कारण आपल्याला इथं ट्रान्सव्हर्सल, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल हे बघायचे. पहिल्यांदा काय बघितलं बघा, इन ट्रायंगल ADB रे CE पॅरलर साईड DB. आता बघा आपल्याला ह्या ट्रायंगलमध्ये जायचं आहे. ह्या ट्रायंगलमध्ये काय सांगितलंय की इन ट्रायंगल ADB. ADB मध्ये गेलो बघा, हा आपला ट्रायंगल आहे. या ट्रायंगलमध्ये CE पॅरलर कोणाला आहे, BDला. ही CE BDला पॅरलर आहे. ट्रायंगलमध्ये एक साईड किंवा एक लाईन दुसरी थर्ड साईडला पॅरलर असते, तर आपण तिथं काय वापरतोय, BPT वापरतोय. मग BPT नुसार कशा साईड्स घ्यायच्या, AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. तुमच्यासाठी मी काय करते, परत तिथं छोटीशी फिगर काढते, म्हणजे काही लक्षात येईल. A, D आणि इथं B, म्हणजे आपल्याला समजून सांगायला बरं पडते. आणि इथं नाव आपण C दिलं आहे आणि इथं नाव E दिलं. ठीक आहे. आपण कुठल्या ट्रायंगलमध्ये गेलो, इन ट्रायंगल ADB. ADB. CE कुणाला पॅरलर आहे, BDला पॅरलर आहे. मग जिथं एक लाईन थर्ड साईडला पॅरलर असते तिथं आपण काय वापरतो, BPT. BPT म्हणजे काय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. कशा साईड्स घेतल्या, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. ह्या ट्रायंगलमध्ये गेलेलो आहे, ह्याला पॅरलर आहे. तुम्ही असं लिहिलं तरी पण चालते, AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. समजलं. आता पुढे बघा, रे CE पॅरलर टू द साईड DB. आता ही CE पॅरलर कुणाला आहे, DBला पॅरलर आहे. आणि AD काय घ्यायची, त्याची ट्रान्सव्हर्सल घ्यायची. हां, हे अँगल बायसेक्टर आणि हिचा एक अँगल आपल्याला घ्यायचा आहे. मग आता बघा मी काय घेतलं, रे CE पॅरलर टू द साईड DB अँड सेग AD अँड सेग BC आर देअर द ट्रान्सव्हर्सल. आता पहिल्यांदा आपण काय करूया, फक्त याचा विचार करूया. CE पॅरलर कुणाला आहे, BDला. आणि AD मी काय घेतली, ट्रान्सव्हर्सल घेतली. ट्रान्सव्हर्सल घेतल्यानंतर इथं पहिला अँगल कुठला तयार होतो बघा, अँगल ACE इज अ कॉन्ग्रुएंट अँगल CDB. ह्याचं नाव काय दिलं मी, करस्पॉन्डिंग अँगल. एका पाठोपाठ एक येतात, लगेच येतात पॅरलर लाईन्सला, त्याला काय म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल. कसं घेतलं बघा, बघा परत एकदा सांगते, CE पॅरलर BD आणि AD ट्रान्सव्हर्सल घेतले, म्हणून अँगल ACE इज अ कॉन्ग्रुएंट अँगल CDB. ह्याला इक्वेशन काय देऊया आपण, सेकंड देऊया. का द्यायचं ते नंतर सांगते. परत मी काय म्हणते, CE पॅरलर BD आहे आणि ह्याची BC काय घेतली, ट्रान्सव्हर्सल घेतली.
बघा सीई पॅरलर बीसी आणि सीई पॅरलर पीडी आणि बीसी काय आहे ट्रान्सव्हर्सल. इथं झेड तयार झाले की नाही बघा, झेड तयार झाले. झेड म्हणजे काय लक्षात घ्यायचं अल्टरनेट अँगल. मग आता कसं घेतले बघा ई सी बी इज अ कॉन्गरंट सी बी डी असं झेड तयार झालं की नाही झालं. म्हणजे तिथं काय अल्टरनेट अँगल. ह्या इक्वेशन किती द्यायचं 3 द्यायचं. परत आपण काय लिहिलं आहे की हा अँगल ए सी बीला बायसेक्ट केला आहे. म्हणजे ह्या रेमुळे 2 अँगल काय झालेत कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजेच काय अँगल ए सी ई इज अ कॉन्ग्रुएंट अँगल बी सी ई. का रे सी ई बायसेक्ट द अँगल ए सी बी. कारण हा रे सी ईनं ए सी बीला काय केले बायसेक्ट केले. बायसेक्ट केले म्हणजे एका अँगलचे 2 इक्वल अँगल केले. मग आता इकडे बघा ह्याची कुठली साईड सारखी आहे ए सी ई कॉन्ग्रुएंट अँगल बी सी ई. एल एच एस डावी बाजू सारखी आहे म्हणजे उजवी बाजू पण काय ना कॉन्ग्रुएंट येणार. म्हणून आपण डायरेक्ट इथं काय लिहिलं इन ट्रायंगल सी डी बी ह्या ट्रायंगलमध्ये गेलो. आणि काय लिहिलं इथं हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे हे 2 अँगल सुद्धा काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. अँगल सी बी डी इज अ कॉन्ग्रुएंट अँगल सी डी बी फ्रॉम इक्वेशन 2nd, 3rd and 4th. आता हे 2 अँगल ह्या ट्रायंगलमध्ये कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे ह्या अँगलच्या अपोजिट साइड्स पण काय ना कॉन्ग्रुएंट येणार. म्हणजे बघा सी बी डी ह्या अँगलची समोरची बाजू कुठली कॉन्ग्रुएंट आहे सी डी आणि सी डी बी याच्या समोरची बाजू कुठली आली सी बी. म्हणून इथं लिहिलं सी डी इज इक्वल टू सी बी. ह्याला इक्वेशन 5 द्यायचं. साईड अपोजिट टू द कॉन्ग्रुएंट अँगल असं लिहायचं. आता याच्यानंतर पुढं आपण काय लिहिलेलं बेसिक प्रोपोर्शनॅलिटीमध्ये ए ई अपॉन ई बी लिहिलेलं आणि सी ए अपॉन सी डी लिहिलेलं. पण हा सी डी कुणाला इक्वल आहे सी बीला इक्वल आहे. म्हणून सी डी काय करायचं कॅन्सल करायचं आणि तिथं काय लिहायचं सी बी लिहिलं. फ्रॉम इथं असं लिहूया फ्रॉम इक्वेशन 5 झालं. आणि हेच आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं. बघा तिथं हे आपण प्रूव्ह करायचं आहे. व्यवस्थित बघा जास्त अँगल आहे त्यामुळे जरासं किचकट वाटेल पण तशी काही एवढी अवघड नाही आहे. व्यवस्थित लक्ष देऊन फिगरचं स्टडी चांगला केलं तर तुम्हालाही सोपी जातं. ठीक आहे. आपल्याला काय बघायचं आहे ही थेरम येऊ शकते. ह्या थेरमसाठी 1दा 2दा 3दा 4दा सारखं नाही. आज 2दा बघायचं उद्या परत आपल्याला लिहायला येते का बघायचं. परवा दिवशी लिहायला येते का बघायचं. आज थोडी जमेल उद्या अजून चांगली जमेल परवा दिवशी त्यापेक्षा चांगली जमेल. तुम्ही जेवढा सराव चांगला करणार तेवढा तुम्हाला जॉमेट्रिक चांगलं जाणार आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की बघा ज्यावेळेला ट्रायंगलमध्ये एक काय येणार आहे अँगल बायसेक्टरला म्हणजे ह्याला नाव देऊया आपण ए बी सी आणि डी. माझ्या साईड्स कशा घ्यायच्या तुम्ही अँगल बायसेक्टर आला तर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. आलं लक्षात. हे तुम्हाला अँगल बायसेक्टर शिकवते. आता त्याच्यानंतर लास्ट प्रॉपर्टी काय हे आपल्याला 8वीला पण गेलेले आहे. प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर द ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन्स असेल आणि त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल गेले असेल तुम्ही साईड्स कशा घ्यायच्या. आता इथं मी एक फिगर ड्रॉ केली आहे. इफ लाईन ए एक्स पॅरलल बी वाय पॅरलल सी झेड देन द लाईन एल अँड एम आर देअर द ट्रान्सव्हर्सल. एल आणि एम त्याच्या काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. मग तुम्ही त्याच्या साईड्स कशा घ्यायच्या ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू एक्स वाय अपॉन वाय झेड. कळालं. 3 पॅरलल लाईन्स आणि त्याच्या ट्रान्सव्हर्सल झाल्या किंवा अशी डायग्राम काढली तरी पण चालतो. आपल्याला कशी देतील तशी देतील. आता ह्याला नाव देऊया ए आणि बी आणि ह्याला नाव देऊया सी आणि डी. ह्याला नाव देऊया पी क्यू आर नंतर एक्स वाय झेड. आता इथं काय म्हणूया लाईन पी एक्स पॅरलल लाईन क्यू वाय पॅरलल लाईन आर झेड आणि ए बी आणि सी डी देअर ट्रान्सव्हर्सल. मग याच्या साईड्स कशा घ्यायच्या पी क्यू अपॉन क्यू वाय इज इक्वल टू एक्स वाय अपॉन वाय झेड. समजलं. आपल्याला कसं जरी दिलं असं व्हर्टिकली देऊ दे किंवा हॉरिझॉन्टली देऊ दे आपल्याला फक्त कशा साईड्स घ्यायचे हे समजलं म्हणजे झालं. इथे त्या पेपरला एवढी जास्त विचारत नाही. फक्त आपल्याला या बेसिसवरती या प्रॉपर्टीवरती गणित आहे ती गणित आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करायला यायला पाहिजे. म्हणजे प्रॉपर्टी काय आहे हे माहीत असल्याशिवाय गणित कसं सॉल्व करणार म्हणून ही प्रॉपर्टी लिहिलेली आहे. ठीक आहे. पुढे आपण बघू.
1.2 स्टार्ट करायचा आहे. 1.1 आपण कंप्लीट केलेला. 1.2मध्ये भरपूर गणित आहे, त्यामुळं एका क्वेश्चनमध्ये परत सब क्वेश्चन आहे. काही सोपे सोपे आहेत, ते तुम्हाला होमवर्कला देणार आहे, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला 4 प्रॉपर्टी शिकल्या आहेत. 4 प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व्ह करायचा आहे. बघूया पहिल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन फर्स्ट बघा. पहिल्या क्वेश्चन फर्स्टमध्ये 3 सब क्वेश्चन आहे. क्वेश्चन फर्स्ट, गिवन बिलो आर द सम ट्रायंगल्स अँड द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट, आयडेंटिफाय विच द फिगर रे पी एम बायसेक्ट द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये? इथं काही ट्रायंगल्स दिलेले आहेत. सगळ्या ट्रायंगल्सचं नाव एकच आहे, PQR मग किंवा QPR असं घ्या. मग इथं हे अँगल बायसेक्टर आहे की नाही प्रूव्ह करायचं. म्हणजे काय करायचं बघा, इथं आपल्याला साईडच्या लेंथ पण दिले. पहिलं म्हणजे हे आहे आपल्याला ट्रायंगल कुठला दिला आहे, PQPR हा दिलेला आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साईड्स दिलेले आहेत. मग याच्यावरून हा अँगल बायसेक्टर आहे की नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे कसं करायला बघा. इन ट्रायंगल PQR असं घेऊया. आता PQR असं घेतल्यानंतर कशा साईड्स घ्यायच्या बघा. PQ/PR इज इक्वल टू QM/MR अशा आपण साईड्स घेणार आहे. आता ह्या दोन्ही साईड्स इक्वल आल्या तर तिथं काय येणार आहे, अँगल बायसेक्टर थेरम येईल. तो अँगल बायसेक्टर असणार नाही तर नाही. परत एकदा सांगते बघा. इथं मी काय घेतलं, PQ/PR किंमत काय आहे 7/3. याला इक्वेशन 1 द्या. 7/3ला डिवाइड होत नाही, त्यामुळे मी ITCच ठेवलं. त्याच्यानंतर इक्वेशन फर्स्ट झालं. आता सेकंड काय करायचं, ज्या इथून चालू केलं त्या साईडनीच करायचं. QM/MR 3.5/1.5. मी हे पॉईंट आहे त्याचं कन्वर्ट केलं, 10 मल्टिप्लाय केलं, 35/15 आलं. 35/15 हे कुणाच्या टेबलमध्ये, 5च्या टेबलमध्ये. ह्या दोघांना 5ने डिवाइड करूया. 5 7 जा 35, 5 3 जा 15. म्हणजे याचा रेशो किती आला, 7/3. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, याला फर्स्ट दिलेलं, याला काय दिले, सेकंड दिले. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोन्ही व्हॅल्यू इक्वल आलेत की नाही बघायच्या. दोन्ही व्हॅल्यू इक्वल आलेत का, आलेले. म्हणून असं लिहिलं PQ/PR इज इक्वल टू QM/MR. Then ray PM is a bisector of angle QPR. दोन्ही साईड LHS इज इक्वल टू RHS दोन्ही साईड सेम आल्या तर तो रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR हे लिहायचं. आणि जर काय झालं दोन्ही साईड इक्वल आल्या नाही तर तो त्याचा काय नसणार आहे, बायसेक्टर नसणार आहे. आता मी हा बायसेक्टर कसा येतोय हे दाखवलं. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय बघा. परत साईड्स दिलेत बघा, आपण कसं घ्यायचं बघा. हा ट्रायंगल PQR दिलेला आहे. आता त्याचे लेंथ चेंज झाले. PQची 10 आहे, PRची 7 आहे, MQ 8 आहे आणि MR 6 आहे. बघूया आपण इथून स्टार्ट करूया. PQ/PR 10/7. त्या दोघांना काही डिवाइड होत नाही, दोघं कुठल्याच पाड्यात नाही आहेत, म्हणून फ्रॉम इक्वेशन फर्स्ट दिलं. सेकंडमध्ये काय करायचं, QM/MR करायचं 8/6. आता काय झालं, डिवाइड केलं तरी पण इक्वल येणार नाही आहे. बघूया. 2 4s are 8, 2 3s are 6. दोन्ही साईड्स इक्वल दिसतात का, RHS इक्वल दिसते का, नाही दिसत. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड PQ/PR इज नॉट इक्वल टू QM/MR. दोन्ही बाजू जर सेम आल्या तरच तो बायसेक्टर असणार आहे, पण इथं येतच नाही आहे. म्हणून इथं काय लिहायचं, रे PM इज नॉट द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. इथं तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट संपलेला आहे. आता क्वेश्चन ह्याचा सब क्वेश्चन 3 जो आहे तो तुम्हाला काय आहे, होमवर्क आहे. तुम्ही ट्राय करा, साधं सोपं आहे. त्याच्यामध्ये डिवाइड होते का बघा, दोन्ही बाजू इक्वल आल्या तर तो तुझा बायसेक्टर असणार आहे. क्वेश्चन यातला सब क्वेश्चन 3 हा होमवर्क आहे, तुम्हाला होमवर्क करायचा आहे हे 2 गणितं झाल्यानंतर. आता सेकंडमध्ये काय दिले बघा, अशी फिगर दिली आपल्याला. हां काय दिला, इन ट्रायंगल PQR PM किती दिला आपल्याला, 15 दिला आणि PQ किती दिला आहे, 25. आपण इथं लिहिलं पाहिजे तर PM हा 15 आहे आणि देताना त्यांनी काय दिला आहे, PQ दिला आहे, हा किती दिला आहे, 25 दिला आहे. त्यानंतर PR किती आहे, 20. परत ही मोठी साईड PR ही किती दिली आहे, 20 दिली आहे आणि NR किती आहे आपला, 8 आहे. म्हणजे बघा ह्या त्या साईड्स आपल्याला निडेड आहेत, म्हणजे MQ आणि PM हे दिलेलंच नाही आहेत. म्हणजे पहिल्यांदा त्या काय केलं पाहिजे, काढलं पाहिजे. मग आपल्याला काय सांगायचं आहे, लाईन NM इज अ पॅरलल टू द साईड QR.
ही NM जी आहे ती QR पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कारण त्यांनी काय विचारलं गिव्ह द रिझल्ट. तुम्ही कसं प्रूव्ह करणार हे सांगायचं. साधं सोपं आहे बघा. मोठी सेट दिल्या, PQ दिल्या, PM दिल्या, ह्याला MQ काढायचं म्हणून मी असं केलं किंवा या सेटपासून चालू करूया. PR इज इक्वल टू PR कशी तयार झाली आहे PN प्लस NR. PR ची किंमत किती आहे 20 इज इक्वल टू PN प्लस 8 कारण ही 8 दिली आहे. हा प्लस 8 आहे इकडे गेल्यावर काय झाला मायनस झाला. 20 मायनस 8 इज इक्वल टू PN. 20 मधून 8 गेले PN ची व्हॅल्यू किती आली 12 आली. ठीक आहे समजलं. इथं लिहायचं कारण आपण PR कसं घेतलं P डॅश N डॅश R. राहिलेले रिमेनिंग साईड्स काढली. तसं आता MQ काढूया. PQ इज इक्वल टू PM प्लस MQ P डॅश M डॅश Q. PQ ची किंमत किती आहे 25 इज इक्वल टू 15 प्लस MQ केलं. आता हा प्लस 15 आहे साईड चेंज केल्यावर काय झालं मायनस 25 मायनस 15 MQ इज इक्वल टू 10. समजलं. आता आपण रिमेनिंग साईड्स काढल्या. आता आपण काय घेणार PN अपॉन NR घेणार. PN अपॉन NR कसं केलं PN ची किंमत आपण काढल्या 12 NR आपल्याला दिलं आहे 8. 12 आणि 8 हे 4च्या टेबलमध्ये 4 3 आर 12 4 2 आर 8 म्हणजे किती आलं 3/2 इक्वेशन फर्स्ट. तसंच PM अपॉन MQ 15 अपॉन 10 केलं 5 3 आर 15 5 2 आर 10 म्हणजे ह्याचा आपण रेशो काय आला 3/2. दोन्ही सेम आले का आलेले आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडमधून काय दिसते आपल्याला PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. ह्या बोथ साईड ह्या दोन्ही साईड्स काय आहेत इक्वल आले का कारण त्यांचा रेशो सेम आहे. मग आपण परत गेलो इन ट्रायंगल PQR मध्ये PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. ह्या ट्रायंगलमध्ये ह्या ज्या दोन साईड्स ज्या आहेत त्या इक्वल रेशोमध्ये आलेल्या आहेत. म्हणून जर दोन साईड सेम रेशोमध्ये येत असतील तर ती लाईन थर्ड साईडला काय असणार आहे पॅरलल असणार आहे. म्हणून लाईन NM इज अ पॅरलल टू द साईड RQ. इथं मी लिहायचं राहिले हे कशावरून लिहिलं बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. BPT कॉन्व्हर्स ऑफ BPT तुम्हाला काय सांगते जर ट्रायंगलच्या दोन साईड्स इक्वल रेशोमध्ये येत असेल तर ती लाईन थर्ड साईडला काय असणार आहे पॅरलल असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो कॉन्व्हर्स ऑफ BPT. इथं तुमचा क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. गणित मोठे आहे पण मार्कांचं वेटेज कमी आहे. एवढं सगळं गणित केलं तर फक्त तुम्हाला 3 किंवा काही वेळा 2 मार्क पण गणित येऊ शकेल. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. हा प्रॅक्टिस सेट 1.2 2 and 3 मार्क्ससाठी मोस्ट IMP आहे बोर्डाला. ह्यातलं प्रत्येकातले एक ना एक तरी गणित दर वेळेला बोर्डाला असते. आता बघा फिगर बघा. फिगरमध्ये आपण बघितलं तर कळतंय हा अँगल बाय सेक्टर आहे म्हणजे अँगल बाय सेक्टरची प्रॉपर्टी वापरायची आहे आणि QP नाही दिला म्हणजे QP आपल्याला काढायचं आहे. ही फिगर झाली. क्वेश्चन काय बघा इन ट्रायंगल MNP NQ इज अ बाय सेक्टर ऑफ अँगल N. हा NQ जो आहे तो Nचा काय आहे बाय सेक्टर आहे. MN 5 आहे PN 7 आहे MQ 2.5 आहे अँड फाइंड द QP. मी आताच तुम्हाला फिगर बघून सांगितलं की QP फाइंड आउट करायचं आहे. व्यवस्थित लिहायचं काय आहे बघा इन ट्रायंगल MNP रे NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. हा जो NQ आहे तो अँगल Nचा काय आहे बायसेक्टर आहे. मग बायसेक्टर आहे म्हणल्यावर आपण कसे घ्यायचे साईड्स PN अपॉन N. मग आता बायसेक्टर आहे म्हणल्यावर कसं घ्यायचं PN अपॉन MN इज इक्वल टू PQ अपॉन QM. परत एक सांगते बघा ट्रायंगल MNP रे NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. बायसेक्टर आहे म्हणल्यावर कशा साईड घ्यायच्या PN अपॉन MN इज इक्वल टू PQ अपॉन MQ. आता कसं घेतलं त्याची किमती व्हॅल्यूज पुट डाऊन करूया. 7/5 इज इक्वल टू PQ अपॉन 2.5. आता ह्याचं काय करायचं साधं सोपं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं 7 × 2.5 इज इक्वल टू PQ × 5. हा 5 मल्टिप्लाय इथं आल्यावर परत काय होणार डिवाइड होणार. 5 1 जा 5 5 5 जा 25. एक लक्षात घ्यायचं की आपल्याला पॉईंट एका 1 डेसिमल नंतर द्यायचं आहे. आता मल्टिप्लाय डिवाइड करताना नाही दिलं तरी पण चालते. 7 5 जा 35. 3.5 इज इक्वल टू PQ. मी आता मग काय सांगितलं पॉईंट 1 डेसिमल नंतर द्यायचं आहे. सो PQ इज इक्वल टू 3.5. जे आन्सर करणार त्याला काय करायचं बॉक्स करायचं. आता थर्ड झाला. थर्ड सोपं
सोपा होता. आता इथं लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला वेगळं काहीतरी सांगतोय की ह्या इथं असे थेरम वापरा, इथं करस्पॉन्डिंग अँगल वापरा, इथं अल्टरनेट अँगल वापरा. त्यानुसार काय करायचं, व्यवस्थित सोडवायचं. फिगर बघा. फिगरमध्ये काय केलं आहे, अँगल APQ हा 60 दिला आहे, ABC 60 दिला आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह हे करायचं आहे की हे इक्वल रेशोमध्ये येतील. बघूया क्वेश्चन वाचूया. मेजर ऑफ द सम अँगल इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आपल्याला एवढी माहिती दिली आहे. IMP हा क्वेश्चन थोडक्यात छोटीशी थेरम आहे की आपल्याला हे दोन अँगल दिले, याच्यावरून हे सेम रेशोमध्ये दोन साईडचे टाके दाखवायचं, म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC करायचं. कसं केलं बघा. अँगल APQ अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60. आपल्याला गिवनमध्ये दिलं आहे ते लिहिलं. आता हे जे लिहिलं आहे ते मोस्ट IMP आहे, चांगलं लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. They are pair of the corresponding angle are the from the transversal AB. आता इकडे बघा काय इथं काय सांगितलंय, आता नीट ऑब्झर्वेशन करायचं. APQ अँड ABC हे दोन्ही एका खाली एक अँगल आले, म्हणजे हे कुठले अँगल आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि ते कशावरती आहेत, ट्रान्सव्हर्सल AB आहे. दोन करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे PQ पॅरलल कशाला असणार आहे, BCला असणार आहे. मी पुन्हा एकदा हे वाक्य वाचते बघा. दे आर पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल फ्रॉम्ड बाय ट्रान्सव्हर्सल AB. हे करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला जे मिळालेले आहेत ते ट्रान्सव्हर्सल AB वर आपल्याला मिळालेले आहेत. म्हणून साईड PQ ही पॅरलल कुणाला आहे, साईड BCला आहे. मग आता ज्या वेळेला ही साईड PQ BCला पॅरलल आहे, म्हणजे ट्रायंगल ABC मध्ये आपण BPD नुसार कसं जाणार, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC बाय BPT. आणि साईड PQ पॅरलल साईड BC याला काय लिहिलं आपण, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ही 9th स्टँडर्डला झालेली आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे काय की दोन काय असतील, करस्पॉन्डिंग अँगल येत असतील तर ती लाईन्स काय असणार आहेत, त्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असणार आहेत. समजलं का इथंपर्यंत. इथं आपले असे प्रॅक्टिसचे 1.2 मधले 4 क्वेश्चन्स काय दिलेले, कंप्लीट झालेले आहे. नेक्स्ट बुक आणि मगाचे 16 आहे. क्वेश्चन आपल्याला ट्रॅपेझियम दिलाय. बघा क्वेश्चन काय आहे. इन ट्रॅपेझियम ABCD, AB पॅरलल साईड PQ पॅरलल साईड BC. AP आपल्याला 15 दिलाय, PD आपल्याला 12 दिलाय, QC 49 आणि आपल्याला BQ फाइंड आउट करायचं आहे. लिमिट इथंच आहे. AB पॅरलल PQ पॅरलल BC. 3 पॅरलल लाईन्स अँड दे आर द ट्रान्सव्हर्सल. काय लिहायचं, साइड AB इज अ पॅरलल साइड PQ इज अ पॅरलल साइड BC. मग आपण इथं कसं लिहिणार बघा, प्रॉपर्टी कुठली, 3 पॅरलल लाईन्स अँड देअर द ट्रान्सव्हर्सल. कसं घ्यायचं, AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. इथं किती दिलेलं आपल्याला, 15 दिले. 15 अपॉन 12 इज इक्वल टू BQ अपॉन 14 घेतलं. 15 अपॉन 12, 15 आणि 12 कुणाचे पडत आहेत, 3च्या. 3 5 are 12, 3 4 are 12. 3च्या टेबलमध्ये म्हणून रेशो काय आलं, 5 अपॉन 4 इज इक्वल टू BQ अपॉन 14. रिड्यूस फॉर्म केलं, त्याचं शॉर्टकट केलं, म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायला सोपं जाते. 4 into 15 इज इक्वल टू, इथं काय येतं 4 into BQ, म्हणजे असं केलं 14 into 5 इज इक्वल टू 4 into BQ. आता हे 4 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय झाले, डिवाइड झाले. 14 into 5 अपॉन 4, 14 into 5 आपल्याला तिथे येणार 70. 70 अपॉन 4 करायचं. 70ला 4 डिवाइड केल्यानंतर BQ इज इक्वल टू 7.5.
सगळी सोपी गणितं 2 आणि 3 मार्काला विचारतील बोर्डाला. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा. जेवढी चांगली प्रॅक्टिस करशील तेवढं तुम्हाला गणितं खूप चांगल्या पद्धतीने येतील. क्वेश्चन नंबर 6 बघूया. परत अँगल बायसेक्टर थेरम आहे बघा. फिगर बघितली की कळते. आपल्याला MN दिलं आहे 25, NP दिलं आहे 40, MQ दिलं आहे 40 आणि QP फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द QP युझिंग द इन्फॉर्मेशन गिवन द फिगर. QP फाइंड आउट करायचा आहे जी दिसतंय ते. आता काय सांगितलं मी, इन ट्रायंगल MNP से द QN इज बायसेक्टर ऑफ अँगल N. हा से द QN आहे, यानं अँगल N ला काय केलं आहे, बायसेक्ट केलेलं आहे. कशा सेट्स घ्यायच्या बघा. आता हे बघितलं, PN अपॉन MN इज इक्वल टू PQ अपॉन MQ. इथं न विसरता प्रॉपर्टी लिहायची. प्रॉपर्टी नाही लिहिलं तर मार्क्स मिळणार नाही, त्यामुळे न विसरता इथं प्रॉपर्टी लिहायची. काय प्रॉपर्टी आहे, अँगल बायसेक्ट म्हणजे की अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम 40 अपॉन 25 इज इक्वल टू PQ अपॉन 40. त्यांचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय कसं केलं, PQ इंटू 25 इज इक्वल टू 40 इंटू 40. 25 मल्टिप्लाय आहे, इथं काय झालं डिवाइड. 40 आणि 25 हे कोणाच्या टेबलमध्ये आहे, 5च्या. 5 5 जा 25, 5 8 जा किती 40. 40 इंटू 8 करा आणि त्याला 5 ने डिवाइड करा म्हणजे आन्सर 14 8 जा 14 8 जा 112 डिवायडेड बाय 5 करायचं. मग आपल्याला आन्सर किती येणार, PQ इज इक्वल टू 22.4. समजलं कसं आलं ते. मल्टिप्लाय करा किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय करून डिवाइड केलं तरी पण चालतं. इथं क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7मध्ये काय आहे, आता परत इथं 3 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल दिला आहे. BD दिला आहे आपल्याला 8, DF दिला आहे 4, AC आहे आपल्याला 12, CE आपल्याला फाइंड आउट करायचं आहे X. प्लस त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारले, तुम्ही AE पण काय करा, फाइंड आउट करा. आता AE फाइंड आउट करा. काय काय दिलं बघा. इन अ फिगर AB पॅरलल CD, CD पॅरलल EF, देन द फाइंड X अँड AE. आपल्याला X फाइंड आउट करायचं आहे आणि AE पण फाइंड आउट करायचं आहे. मी परत लिहिलं AB पॅरलल CD पॅरलल EF गिवन. मग आता गिवन म्हणल्यानंतर साईड कशा घ्यायच्या, BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE. रिझन काय लिहायचं, प्रत्येक गोष्टीला रिझन. ज्योमेट्री काय म्हणते, तुम्ही कशावरून लिहिलात, रिझन द्या. त्यामुळे रिझन लिहायचं. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर द ट्रान्सव्हर्सल. आता BDची किंमत किती आहे, 8 अपॉन 4 इज इक्वल टू 12 अपॉन X. यांचं काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं, 8 इंटू X इज इक्वल टू 12 इंटू 4 केलं. हा 8 मल्टिप्लाय आहे, इथं आल्यावर काय झाला, डिवाइड झाला. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 6 जा 12. Xची व्हॅल्यू किती आली, 6 आली. नुसतं X फाइंड आउट करायचं नाही तर AE पण फाइंड आउट करायचं आहे. AE कसं फाइंड आउट करायचा, AE कसं तयार झालं आहे, AC प्लस CE म्हणजे आता असं नाही पाहिजे तर A डॅश C डॅश E. ACची किंमत 12, CEला आपण X दिलं आहे. 12 प्लस Xची व्हॅल्यू आता किती काढली, 6. 12 प्लस 6 केलं, AEची व्हॅल्यू किती आली, 80. समजला क्वेश्चन नंबर 7. ओके. आता क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 मी नुसती तर लिहूनच ठेवलं, तुम्ही करायचं. कसं करायचं बघा, ही फिगर दिली आहे. फिगरवरून आपल्याला समजते अँगल बायसेक्टर थेरम तुम्ही वापरायचं. आपल्याला LT फाइंड आउट करायचं. इन ट्रायंगल LMN, रे MT बायसेक्ट द अँगल LMN if LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8 and find the LT. आता बघा जे दिले की नाही ते आहे तसं लिहून घ्या. पहिल्यांदा लिहून घेतल्यानंतर असं जे क्वेश्चनमध्ये माहिती दिलेली असते ती पहिल्यांदा लिहून घेतली. मग आता इथं बायसेक्टर म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी येणार. म्हणजे आपण साईड्स कशा घेऊया, LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन काय घ्यायचं, TN. रिझन काय घ्यायचं, बाय अँगल बायसेक्टर थेरम. फिगर बघितले की आपल्याला लक्षात यायला पाहिजे इथं कुठे वापरावं, कॉन्व्हर्स ऑफ BPT वापरली पाहिजे, अँगल बायसेक्टर वापरली पाहिजे, का 3 पॅरलल लाईन्स वापरलं पाहिजे, का BPT नुसतं वापरलं पाहिजे. हे फिगर बघितले की आपल्याला चटकन लक्षात यायला पाहिजे. आता त्याच्या साईड्स दिल्या आपण किमती व्हॅल्यू पुट डाऊन करूया. 6 अपॉन 10 इज इक्वल टू LT फाइंड आउट करायचं आहे.
टी एन किती आहे 8. क्रॉस मल्टिप्लाय करा. 6 × 8 इज इक्वल टू 10 × LT केलं. आता 10 इथं मल्टिप्लाय आहे, या साईडला गेल्यानंतर किती झालं डिवाइड. आता इथं काय करूया आपण 6 × 8 किती आले 48. हा 10 मल्टिप्लाय इथं आल्यावर काय झाला डिवाइड. 1 0 पॉईंट किती डेसिमल नंतर द्यायचं 1 म्हणजे LTची व्हॅल्यू किती आली 4.8. ॲक्च्युअली मी तुम्हाला हे होमवर्कला दिलं होतं, पण एवढं साधं सोपं आहे कसं लिहायचं ते तुम्हाला सांगितलं आणि तसं काय करा तुम्ही व्यवस्थित लिहा किंवा मी समजून सांगितलं आहे तुम्हाला बिन बघता येते का करून बघा. आता जसा क्वेश्चन नंबर 8 आहे तसंच क्वेश्चन नंबर 9 आहे. मग वेगळं काय आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये वेगळं म्हणजे इथं एक्स व्हॅल्यू दिली आहे, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट. म्हणजे युनिट्स म्हणजे आपण मगाशी बघितलं तर डिजिट्स देत होते, 5 देत होते, 10 देत होते, 11 देत होते. तसं न करता इथं x + 5 x - 2 हे अशा काहीतरी किमती दिली. फिगर बघा सगळ्यांनी व्यवस्थित. अँगल बायसेक्टर आहे इन ट्रायंगल ABC सेक BD. हा सेक BD काय केला आहे बायसेक्ट द अँगल ABC. AB इज इक्वल टू x आहे, BC इज इक्वल टू x + 5, AD इज इक्वल टू x - 2, DC इज इक्वल टू x + 2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. IMP करा क्वेश्चनला, कारण जरासं वेगळ्या पद्धतीने विचारलं. परत बघा ते वरती आहे तेच खाली लिहायचं. इन ट्रायंगल ABC सेक BD बायसेक्ट द अँगल ABC. वरचं आहे तसंच लिहायचे, जी माहिती दिली आहे ती आहे तसं क्वेश्चनमध्ये लिहायचं. आता बायसेक्ट हा शब्द म्हणजे काय अँगल बायसेक्टर थेरम. कशा घ्यायचं AB/BC इज इक्वल टू AD/DC बाय अँगल बायसेक्टर थेरम. AB ची व्हॅल्यू x/x + 5 इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू x - 2/x + 2. ह्यांचं काय करूया क्रॉस मल्टिप्लाय करूया. म्हणजे बघा नीट शिस्तीत करायचं. x इन ब्रॅकेट x + 2 इज इक्वल टू खाली इज इक्वल टू x - 2 एका ब्रॅकेटमध्ये x + 5. आता याचं कसं करायचं ह्या एक्सनी या दोघांना गुणायचं म्हणजे मल्टिप्लाय करायचं. x × x x² + x × 2 2x इज इक्वल टू. आता पहिल्यांदा ह्या एक्सनी ह्या ब्रॅकेटमधल्या दोन्ही व्हॅल्यूला मल्टिप्लाय करूया. म्हणजे x × x x² साईन प्लस आहे प्लस करा x × 5 5x. झालं ह्या एक्सचं काम संपलं. आता काय करायचं -2 मल्टिप्लाय करायचं. -2 × x - 2x परत प्लस मायनस मायनस येणार 2 × 5 = 10. समजलं. इथं रफ लिहिलेलं ते इथं बघा ही स्टेप आली. आता याच्यानंतर x² दोन्ही काय झाले कॅन्सल झाले. शिल्लक राहिलं 2x इज इक्वल टू 5x मधून 2x गेले राहिले किती 3x - 10. आता हा -10 आहे त्याची साईड चेंज करूया खाली इथं पाठवूया म्हणजे काय झाला +10 झाला 3x. हा +2x आहे इकडे आल्यावर काय झाला मायनस झालं म्हणजे 10 इज इक्वल टू 3x - 2x. 10 इज इक्वल टू 3 मधून 2 गेला x इज इक्वल टू किती आलं 10. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला काय सांगितली होती फाइंड आउट कर. असे आपले क्वेश्चन 9 कंप्लीट झालेला आहे. यानंतरचा क्वेश्चन एक इम्पॉर्टंट आहे, दोन्ही महत्त्वाचे दोन्ही घेणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन नंबर 10 याआधी काय सांगतं बघा. क्वेश्चन नंबर 10 हा ॲक्टिव्हिटी बेसवरती आहे. ॲक्टिव्हिटी बेस म्हणजे काय की तुम्हाला क्वेश्चन पण असणार आहे आणि काही क्वेश्चन म्हणजे सगळा क्वेश्चन सॉल्व करून केलेला असणार आहे. मध्ये काय असणार आहे एम्प्टी बॉक्स असणार आहे. ते एम्प्टी बॉक्स काय करावं लागणार तुम्हाला फिल करावं लागणार कंप्लीट करावं लागणार. असे ॲक्टिव्हिटी बेसवरती 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 5 म्हणजे 5 मार्क्सचा नाही 3 मार्क्सचा आणि 2 मार्क्सचा असे क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळे ॲक्टिव्हिटी बेसचा चांगला स्टडी करायचा. जेवढं विचारलं आहे तेवढंच व्यवस्थित नेमकं उत्तर द्यायचं. क्वेश्चन व्यवस्थित लिहायचा. म्हणून हा क्वेश्चन IMP करा येणार पेपरला. बघा काय क्वेश्चनमध्ये आहे. फिगर बघा सगळ्यांनी आधी. फिगर काय आहे DEF आहे आणि ट्रायंगल PQR आहे. आता इन फिगर x इज द एनी पॉईंट द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. x हा जो आहे त्या दोन्ही ट्रायंगलचा इंटेरियर पॉईंट कुठला आहे x आहे. पॉईंट x जॉईन द व्हर्टाइस ऑफ द ट्रायंगल आणि हा x मुळे त्याचे व्हर्टाइस ऑफ द ट्रायंगल काय केले जॉईन केलेले आहेत. देन द प्रूव्ह दॅट से द नाही सॉरी इथं क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे
पी क्यू पॅरलर डी क्यू आर पॅरलर आपल्याला कशाला EF ला आहे. देन fill in the blanks to the proof and then PR parallel DF. मग आपल्याला PR parallel DF हे प्रूव्ह करायचं आहे. मी पुन्हा एकदा क्वेश्चन सांगते की पॉईंट X जो आहे तो इंटेरियर पॉईंट आहे आणि त्या ट्रायंगलच्या व्हर्टेक्सना काय करतो जॉईन करावं लागणार आहे. त्यानुसार PQ पॅरलल DE आहे, QR पॅरलल EF आहे, हे दोन दिलेले पॅरलल, तर आपल्याला थर्ड साईड PR पॅरलल DF आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. खूप सोपं आहे बघा, सगळं त्यांनी सॉल्व करून दिलंय, फक्त मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे. प्रूफमध्ये काय दिले बघा, आपण पहिल्यांदा ह्या ट्रायंगलमध्ये जाणार आहे. इन ट्रायंगल XDE, ह्या ट्रायंगलमध्ये गेलो. ट्रायंगल XDE PQ पॅरलल DE. बघा, एका ट्रायंगलमध्ये एक लाईन थर्ड लाईनला पॅरलल आली की तिथं BPT येतात, कायम लक्षात ठेवायचं. इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल DE गिव्हन दिलं आणि त्याच्यानंतर तर बघा एक साईड एक लाईन थर्ड साईडला पॅरलल आहे म्हणजे तिथं काय येणार BPT येणार. XP अपॉन PD इज इक्वल टू XQ अपॉन QE. इथं रिझन काय येणार BPT. आता इथं मी कलर चॉकने बॉक्स केले, हे काय आहेत एम्प्टी आहे. PQ पॅरलल D इथं फिल इन द ब्लँक्स आहे म्हणजे बऱ्याचशा मुलांना आठवत नाही काय हे क्वेश्चनमध्ये दिलं आहे. क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे तेच आपण आन्सरमध्ये लिहितो. तुला म्हणायचं गिवन. समजलं इथंपर्यंत. आता त्याच्यानंतर पुढं काय दिलं आहे. इन ट्रायंगल XEF QR पॅरलल काय आहे EF आहे. QR पॅरलल EF. आता बघा परत आपण BPT यूज करूया. XQ अपॉन QE इज इक्वल टू XR अपॉन RF. रिझन काय दिलं सेकंडला फ्रॉम द BPT. आता इकडे नीट लक्ष द्या, काय दोघांच्यात कॉमन साईड आली आहे. XP अपॉन PD ला XQ अपॉन QE आले आणि XR अपॉन RF ला इथं पण काय आले XQ अपॉन QE आले. म्हणजे ही साईड ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये काय आले कॉमन आले. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ही जी कॉमन आले ती कॅन्सल केली. मग आपण काय लिहिलं XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. काल ही दोघांच्यात कॉमन आलेली होती ती कॅन्सल केली. याच्यावरून बघा ह्या दोन साईड्स ज्या आहेत त्या ट्रायंगलमध्ये इक्वल रेशोमध्ये आल्या. याचाच अर्थ ट्रायंगलमधल्या दोन साईड इक्वल रेशोमध्ये आल्या. याच्यावरून काय समजतं की PR पॅरलल DF बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. समजलं. 3 मार्काला IMP क्वेश्चन आहे. 3 मार्काचा IMP क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटी बेसिसवरती पेपरला येईल. आणि इथं क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 10ला IMP करा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तसं क्वेश्चन नंबर 11 याला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असं स्टार्ट केले म्हणजे काय, हा सुद्धा काय आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जरासं वेगळ्या पद्धतीनं विचारलेला आहे. डायग्रॅम दिलेली नाही, आपण डायग्रॅम लक्षात ठेवून काढायचं. क्वेश्चन काय आहे तो आधी तुम्हाला समजून सांगते, नीट बघा. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट द अँगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये रे BD जो आहे तो अँगल ABC ला बायसेक्ट करणार. म्हणजे आधी साधं सोपं आपल्याला एक ट्रायंगल काढायचा आहे. त्या ट्रायंगलचं नाव काय द्यायचं ABC. काय म्हटलं त्यांनी रे BD अँगल कुठल्या ABC ला बायसेक्ट करतो, त्याला नाव दिलं D. तसंच रे CE बायसेक्ट अँगल ACB आणि इथे करा आणि ह्याला नाव दे C. देन सेट AB इज अ कॉन्ग्रुएंट सेट BC. ही AB AC ला कॉन्ग्रुएंट आहे. तर प्रूव्ह दॅट ED पॅरलल BC म्हणजे ED पॅरलल BC करायचं. किंवा साधं सोपं जे सांगितलंय तसं स्टेप बाय स्टेप करायचं. ट्रायंगल काढला एक, त्याला नाव द्यायचं ABC. अँगल Bचा काय करा बायसेक्ट करा, त्याला BD नाव द्या. Cचा बायसेक्ट करा, त्याला E नाव द्या. BC आणि AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहे तर आपल्याला ED पॅरलल BC दाखवायचं आहे. फिगर कळाली सगळ्यांना कसं लक्षात ठेवायचं. काहीही रट्टा मारून भूकंपट्टी करून पाठ करायचं नाही. रट्टा मारलात भूकंपट्टी केलात बोर्डाला काही तुम्हाला थेरम लिहायला येणार नाहीत. साधं सोपं क्वेश्चन वाचायचं. क्वेश्चन जितक्या वेळा वाचाल तिथं तुम्हाला क्ल्यू काही ना काहीतरी मिळणार आणि त्याच्यानुसार फिगर लक्षात ठेवायचं. आता कसं लिहायचं बघा. इथे अँगल बाय सेक्टर त्यांनी सांगताना सांगितलंय म्हणजे इथं प्रॉपर्टी आपण काय करायचं अँगल बाय सेक्टरची प्रॉपर्टी वापरायची. इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट द अँगल ABC. हा रे BD आहे, ट्रायंगल ABC ला काय केलेला आहे बायसेक्ट केलेला आहे. मग तो बायसेक्ट केलाय ट्रायंगल ABC मध्ये BD काय केलाय ह्या अँगलला बायसेक्ट केलाय. म्हणजे आपल्याला इथं अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी वापरायची आहे. AB
इज अ बायसेक्टर. म्हणजे कसं आलं AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. इक्वेशन फर्स्ट त्याला अँगल बायसेक्टर थेरम म्हणायचं. समजलं. आता तसंच इन ट्रायंगल ABC म्हणा रे C बायसेक्ट द अँगल ACB. आता या साईडला जायचं आपल्याला. म्हणजे कसं घ्यायचं साईड AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. लिहिलं. परत रिझन काय लिहायचं बाय अँगल बायसेक्टर थेरम. बट आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिली आहे. काय इन्फॉर्मेशन दिली आहे AB कॉन्ग्रुएंट AC आहे. म्हणजे त्याचा वापर केला पाहिजे म्हणून मी इथं काय केलं बट सेक AB इज अ कॉन्ग्रुएंट सेक AC. त्याचं रिझन काय लिहिलं गिवन लिहिलं. मग इथं आपला जो हा AC आहे की नाही त्याला काय करूया आपण रिप्लेस करूया. ACच्या ऐवजी इथं मी काय लिहिणार AB लिहिणार. AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. ह्याला इक्वेशन काय दिलं सेकंड दिलं. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांचं ऑब्झर्वेशन करा. लेफ्ट साईड दोघांचे काय आले कॉमन आले ते कॅन्सल करूया. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड मी कसं लिहिलं AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. कशा साईड AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. म्हणजे बघा एका ट्रायंगलच्या दोन साईड्स इक्वल रेशोमध्ये येतात. एका ट्रायंगलच्या दोन साईड इक्वल रेशोमध्ये आल्या तर तिथं काय वापरायचं कॉन्व्हर्स ऑफ BPT. कॉन्व्हर्स ऑफ BPT काय सांगते ED इज अ पॅरलल BC. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करून दाखवायचं होतं. हे आपण काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. साधे सोपे कुठलंच गणित अवघड नाही आहे. सगळी गणितं सोपी आहेत. तुम्ही सराव चांगला करा. चांगलं सातत्याने लिहून काढा. वेळच्या वेळी जॉमेट्रीचा अभ्यास केला तर तुम्हाला जॉमेट्री हार्ड आहे मला जॉमेट्रीचं लक्षातच राहत नाही मला जॉमेट्री समजतच नाही हे असे तुमच्या मनाचे गैरसमज आहेत ते काय ते पटकन दूर होतील. तुम्ही जर कंटाळा केलात आजचं उद्या म्हणला उद्याचं परवा असा अभ्यास सतत जातो आणि तेच वेळच्या वेळी केला तर तुम्ही सगळ्यांच्या स्कोरिंगला म्हणजे नेहमी टॉपला राहणार. धावतीच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीत हलगर्जीपणा करायचा नाही. वेळच्या वेळी कंप्लीट करा. आपल्याला अचीव सक्सेस आपल्या फार जवळ येते. आपले एम्स आपण लवकरात लवकर साध्य करू शकतो. ठीक आहे. आपला प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झाला. 1.2 कंप्लीट झाला. थेरम महत्त्वाच्या होत्या मी त्यासुद्धा एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत तुम्हाला. सराव करा अभ्यास चांगला करा. इथं 1.2 पर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता 1.3 मध्ये सारखाच क्वेश्चन तुम्हाला काय दाखवणार आहे की टेस्ट यूज करा आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूव्ह करा. सिमिलॅरिटीमध्ये आता आपण टेस्ट बघितलं. टेस्टमध्ये आता इथं लिहून दाखवतो मी तुम्हाला कुठल्या कुठल्या बघितल्या A टेस्ट आहे A टेस्ट आहे त्यानंतर S टेस्ट आहे परत S टेस्ट आहे परत A टेस्ट आहे. ह्या कुठल्या पण टेस्टचा वापर करा आणि ते सिमिलर आहे तसं दाखवायचं. सिमिलॅरिटीमध्ये अँगल टेस्ट ही जास्त वेळा येते. अँगल म्हणजे काय दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. कॉन्ग्रुएंट नाही म्हणत नाही. कॉन्ग्रुएंट ऑफ ट्रायंगल 9th ला गेलेला आहे. आपण लेसन काय स्टडी करावं लागलं सिमिलॅरिटी. मग जो ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचं असेल तर दोन साईड कुठल्या पण दोन हे अँगल दाखवले तिथं येत असतील तर कॉन्ग्रुएंट तर इन्फॉर्मेशन सफिशियंट असते. आपण जास्तीत जास्त कुठली टेस्ट बघणार आहे A टेस्ट बघणार आहे. A म्हणजे काय अँगल टेस्ट A अँगल टेस्ट त्यानंतर S साईड टेस्ट S टेस्ट म्हणजे काय साईड अँगल साईड अँड A म्हणल्यानंतर अँगल साईड अँगल. पण मोस्टली जास्त काय येणार आहे A टेस्ट येणार आहे. ह्याच्या आधी थेरम वगैरे काही नाही आहे आणि आपण डायरेक्ट काय करणार आहे प्रॅक्टिस 1.3 स्टार्ट करणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करायच्या आधी काय क्वेश्चन एवढा मोठा क्वेश्चन आहे आणि आन्सर खूप छोटा आहे 4 ओळीचा आन्सर. त्यामुळे क्वेश्चन बघून घाबरून जायचं नाही अगं बाई काय तर किचकट आहे अवघड आहे असं काही नाही. उलट जेवढे मोठे क्वेश्चन असतात त्यांचं आन्सर फक्त 4 ओळीचं असतं. बघा क्वेश्चन काय ही फिगर दिली आपल्याला. ट्रायंगल ABC मध्ये B 75 आहे आणि D पण 75 आहे. आपल्याला काय सांगितलं क्वेश्चन वाचलं इन ट्रायंगल ABC हां कंटिन्यू. In triangle ABC, angle ABC is equal to 75 degree, angle EDC is equal to 75 degree. State which two triangles are the similar by the test. आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. मग त्यासाठी तुम्ही कोणते टेस्ट यूज करणार? Also write the similarity to the triangles
करस्पॉन्ड 1 to 1 करस्पॉन्ड आपण 8ला बघितलंय 9ला बघितलंय पण विसरला असशीला काय नाही त्याला 1 मार्क ठेवला साधं सोपं आहे. आपल्याला काय सांगितलंय 2 ट्रायंगल सिमिलर दाखवा. कुठले 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल कुठला घ्यायचा EDC. बघा तसं आपण सोप्या पद्धतीनं प्रूव्ह करूया. मी असं लिहिणार अँगल ABC इज अ कॉन्ग्रुएंट अँगल EDC. हे 2 ट्रायंगल अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. का कॉन्ग्रुएंट आहे कारण दोघं पण काय आहेत 75 डिग्री आहे म्हणून इथं काय लिहिलं इच अँगल इज द 75 डिग्री. आता साधं सोपं लक्षात घ्यायचं काय या दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल कुठला आहे अँगल C. बघा ट्रायंगल ABC मध्ये पण C येतं अँगल ट्रायंगल EDC मध्ये पण C येतं. दोघांच्यातला एक कॉमन अँगल काय करायचा फाइंड आउट करायचा. अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C रिझन काय द्यायचं कॉमन अँगल. इथं दोन्ही समजलं हे दोन्ही कसं आलं ते त्या पुढे ट्रायंगल ABC इज अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल EDC बाय काय लिहायचं AA टेस्टिंग. झालं 2 अँगल कॉन्ग्रुएंट झाले. 2 अँगल आपण माहिती व्यवस्थित दिली तर ते 2 ट्रायंगल AA टेस्टने सिमिलर होतात. म्हणून इथं सॉरी माझं साईन चुकलं असं सिमिलरचं ट्रायंगल ABC इज अ सिमिलर ट्रायंगल EDC बाय AA टेस्टिंग. आता त्यांनी काय विचारलंय इथं 1 to 1 करस्पॉन्ड विचारलंय. हे करस्पॉन्डचं साईन आहे ABC करस्पॉन्ड टू EDC. समजला क्वेश्चन फर्स्ट इथं काय झालेलं आहे कंप्लीट झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. सेकंडमध्ये काय दिलं आहे बघा 2 ट्रायंगल दिले. 2 ट्रायंगलची नावं काय आहेत एकाचं PQR आहे दुसऱ्याचं LMN आहे. त्याच्या साईड्स दिल्या आहेत PQची 6 आहे QRची 8 आहे PRची 10 आहे LMची 3 आहे MNची 4 आहे आणि LNची किती आहे 5 आहे. आर द ट्रायंगल इन द सिमिलर इन फिगर ही ट्रायंगल सिमिलर आहेत का इफ येस विच टेस्ट आणि जर सिमिलर असतील तर कुठल्या टेस्टनी 2 मार्कचे काय क्वेश्चन आहे. बघा इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN ह्या 2 ट्रायंगलमध्ये जाऊया. ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN काय काय घ्यायचं बघा मी PQला साईड कुठली घेणार LM घेणार. PQ अपॉन LM इज इक्वल टू 6/3 डिवाइड करूया 3 1 जार 3 3 2 जार 6 2/1 आलं. तसंच QR अपॉन MN केलं 8/4 4 1 जार 4 4 2 जार 8 2/1 आलं. PR अपॉन LN करायचं 10/5 5 1 जार 5 5 2 जार 10. बघा ऑब्झर्वेशनमध्ये बघितलं तर प्रत्येक रेशो काय आला 2/1 2/1 2/1 प्रत्येक व्हॅल्यू सेम आहे म्हणून मी तिन्ही साईड्स इक्वल लिहिल्या. PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN. हे तिन्ही साईड्स इक्वल आहे. तिन्ही साईड्स इक्वल आहेत त्यामुळे सेम आहे म्हणून काय लिहिलं ट्रायंगल PQR इज अ सिमिलर ट्रायंगल LMN. पण आता इथं AA टेस्ट लिहून चालेल का नाही कारण इथं आपण अँगल दाखवलेले नाही तिन्ही साईड्स इक्वल आलेले आहेत म्हणून इथं काय लिहायचं बाय SSS टेस्ट साईड 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 अँगल साईड टेस्टनी हे काय आहे 2 ट्रायंगल सिमिलर आहे. दोन्ही क्वेश्चन सोपे होते आणि क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.3 हा काय फारसा अवघड नाही. ठीक आहे मी आधी क्वेश्चन नंबर 4 घेतला 3 इझी आहे मला आधी 4 इम्पॉर्टंट वाटलाय म्हणून मी आधी क्वेश्चन नंबर 4 घेतला. बघा ट्रायंगल ABC मध्ये BQ परपेंडिक्युलर AC आहे परपेंडिक्युलर आहे म्हणजे अँगल Q 90 डिग्री झाला आणि AP परपेंडिक्युलर BC आहे म्हणजे अँगल P 90 डिग्री झाला. इन ट्रायंगल ABC AP परपेंडिक्युलर BC अँड BQ परपेंडिक्युलर AC B', C and A', C. Then the prove that triangle CPA and triangle CQB. And if the AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 10, then the find AC. पहिल्यांदा आधी ट्रायंगल सिमिलर आपल्याला दाखवायचे. ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर आपल्याला AC ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. पण त्याआधी काय तिथं त्यांनी हिंट दिली हे 2 अँगल 90 डिग्री आपल्याला कुठले 2
ट्रायंगल सिमिलर दाखवायचे त्या ट्रायंगलचं नाव लिहू इथं दिले तुम्ही ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. मग तेच नावं आन्सरमध्ये लिहायचं हे ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. बघा आता इथं ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय दिसतंय अँगल CPA अँड अँगल CQB कॉन्ग्रंट वाय कॉन्ग्रंट इच द 90 डिग्री. प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा आहे आपल्याला गिवनमध्ये दिले. दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन अँगल कुठला आहे C. अँगल C कॉन्ग्रंट अँगल C रिझन काय कॉमन अँगल. दोन अँगल आले दोन अँगल कॉन्ग्रंट आलेले म्हणजे हे दोन ट्रायंगल AA टेस्टनी काय झाले सिमिलर झाले. ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB बाय AA टेस्ट. आता ह्याचे आपण काय करणार आहे करस्पॉन्डिंग सेट्स लिहूया कारण आपल्याला AC ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. CP अपॉन QC PA अपॉन QB AC अपॉन CB. बघा कसं घेतलं CP अपॉन CQ CP अपॉन CQ PA अपॉन QB अँड CA अपॉन BC. झालं. मी तुम्हाला लिहिताना तिन्ही साईड्स लिहायला सांगणार आहे कारण ते लिहिलं की आपल्याला सोपं जातं. आता बघायचं आपल्याला काय दिलं आहे AP दिलं आहे QB दिलं आहे म्हणजे ह्या दोन साईड्स दिले BC दिलं आहे AC फाइंड आउट करायला सांगितलं म्हणजे या साईड्सची काय आपल्याला गरज नाही आहे त्यामुळे आपण ही कॅन्सल करणार आहे. म्हणून इथं रिझन दिलं करस्पॉन्डिंग सेट्स ही काय व्हॅल्यू दिली नाही आहे त्यामुळे ते कॅन्सल केलं. परत मी लिहिलं PA अपॉन QB इज इक्वल टू CA अपॉन CB. PA ची व्हॅल्यू 7 आहे QB किती आहे 8 आहे इज इक्वल टू CA आपल्याला फाइंड आउट करायचं आहे BC किती आपल्याला 12 आहे. यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचा 7 × 12 इज इक्वल टू 8 × CA करायचं. हा 8 मल्टिप्लाय इथं आल्यावर काय झालं डिवाइड झाला 7 × 12 अपॉन काय केलं मी 8 केलं इज इक्वल टू CA. बघा कसं केलं 4 2 जार 8 4 3 जार 12 7 3 जार किती आलं 21 7 3 जार 21 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू CA. CA इज इक्वल टू 2 ने 21 ला डिवाइड केलं आन्सर किती आलं 10.5. बऱ्याच जणांनी डिवाइड करायला नाही 21 अपॉन 2 केलं 2 1 जार 2 इथं राहिले 0 1 घेतलं 1 मधून 2 जाणार नाही तिथं 0 लिहायचं मग पॉईंट घ्यायचं म्हणजे 2 5 जार 10 असं डिवाइड करायचं. CA इज इक्वल टू 10.5. CA नाही विचारला आपल्याला विचारलं AC तेच करेक्ट नाही तर दॅट इज AC इज इक्वल टू 10.5. एवढं साधं सोपं आहे क्वेश्चन नंबर 4. समजलं 3 मार्काला IMP करा.